टोमॅटो खिसून बनवा ही मस्त आणि भन्नाट रेसिपी इतकी की मागून मागून खातील, पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त टेस्टी आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी. नमस्कार, मी शिवाडी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना टोमॅटो खिसून मस्तपैकी तोंडाला चव आणणारी तितकी चटपटीत आणि त्याबरोबरच हेल्दी अशी रेसिपी बनवतोय, जी लहान मुलांपासून मोठ्यांना नक्की आवडेल. त्याबरोबर तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता. चला तर सुरुवात करू. त्यासाठी सुरुवातीला 2 ते 3 टोमॅटो घेतले होते. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि टोमॅटोचा जो काही देठाकडचा भाग आहे तो काढून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीने खिसणी घेऊन हे टोमॅटो आपण चांगले असे खिसून घेणार आहोत. आता बऱ्याच जणांना हे टोमॅटो मिक्सरवरती बारीक केले तरी पण चालतील. फक्त अशा पद्धतीने काय केल्यामुळे काय होतं, त्याची साल पूर्णपणे निघून जाते. टोमॅटो चांगले खिसून घेतले. यामध्ये मी 1 चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट घातलं. त्यानंतर 1 चमचा मी गरम मसाला घातला. तुमच्याकडे असेल तुम्ही धने जिरे पूड पण याच्यामध्ये वापरू शकता. 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. चवीनुसार मीठ घालूयात. आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर अगदी पटापट बनवायचं तुम्ही हे संपूर्ण सगळं मिक्सरला घालून पण अगदी छान असं बारीक वाटून घेऊ शकता. पण मला टोमॅटोची साल आवडत नाही, त्यामुळे मी इथे टोमॅटो खिसून घेतलेले आहेत. सगळे जिन्नस बघा चांगले असं मिक्स झालेले आहेत आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी पण असतं, त्यामुळे ही रेसिपी हेल्दी तर बनतेच बनते. आता हे सगळं चांगलं मिक्स केलं. रंगही बघा छान सुरेख आला आणि त्याबरोबर अगदी खमंगही झालेला आहे. आता यामध्ये सुरुवातीला मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मावेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता ह्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामुळे त्यामध्येच हे पीठ चांगलं असं मळलं जातं. ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो तर अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मी चांगलं असं मळून घेणार आहे. काही वेळाने आपल्याला बऱ्याच वेळा 1 वाटीपेक्षा जास्त देखील पीठ लागू शकतं. आपल्याला कसा गोळा करायचा यावरती पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. तर साधारणपणे मला इथं 1 वाटी आणि वरतून 2 ते 3 चमचे इतकं पीठ लागलं इतका गोळा मळायला. तर आजच्या रेसिपीसाठी आज आपण ना डिझायनोचं एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल वापरणार आहोत. हे जे तेल आहे ह्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी न्यूट्रल आहे. त्याबरोबर भारतीय रेसिपीमध्ये ना जसं की आपण पराठा, पुरी, बिर्याणी, पुलाव, थेपला, डोसे, गुलाबजामुन, जिलेबी असे बरेच पदार्थ या तेलापासून बनवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत. त्याबरोबर याच्यामध्ये 0 कोलेस्ट्रॉल आणि त्याबरोबर ट्रान्स फॅट फ्री आहे. त्यामुळं हेल्दी रेसिपीज किंवा हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्ही नक्की हे डिझायनोचं ऑलिव्ह ऑइल ऑर्डर करू शकता. हे तेल जे आहे ना किंवा ह्याची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आजच हे ऑइल ऑर्डर करू शकता. तर त्यासाठी हे तेल मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि ह्या पिठावरती आता आपण 1 चमचा तेल घालून हा गोळा पुन्हा चांगलासा मळून घेणार आहोत. तुम्हाला पण हे तेल नक्की हेल्दी ऑप्शन म्हणून तुम्ही नक्की चूज करू शकता. आता पिठाला बघा चांगलं तेल असं लावून घ्यायचं आणि हा जो गोळा आहे साधारणपणे आपल्याला 3 ते 4 मिनटं मळून घ्यायचा आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचा. ही रेसिपी ना अगदी पटकन बनते. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी ना अगदी परफेक्टपणे बनवू शकता. मुलांना तर नक्की आवडेल. नाही तर सध्या पावसाळा आहे, बाहेर भाज्या पण नाही आहेत. जर भाज्या कमी असतील तर त्यावेळी नक्की बनवू शकता. गोळा बघा साधारणपणे 5 ते 10 मिनटं मी रेस्ट करून घेतला आणि त्यानंतर आता आपण छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण पुलक्याला वगैरे गोळे करतो ना तर अगदी त्याच पद्धतीनं. फक्त गोळा मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गोळा फार घट्ट नसावा किंवा फार पातळही नसावा, तो मध्यम असावा. म्हणजे तो लाटताना छान असा मऊ होतो, अजिबात पातळ होत नाही. तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर साधारणपणे माझे 1 वाटी आणि 2 चमचे गव्हाच्या पिठामध्ये 4 मोठे गोळे आणि 1 छोटासा गोळा तयार झालेला आहे. आता ह्यातला 1 गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये अशा पद्धतीने घोळवून घेतला आणि आता आपण साधारणपणे पुलक्याच्या आकारा एवढा हा लाटून घेतोय. तर आज आपण ना मस्तपैकी टोमॅटोचा तोंडाला चव आणणारा चविष्ट असा पराठा बनवतोय. ह्या पराठ्यासोबत कोणत्याही भाजी किंवा चटणीची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे नुसतंही अगदी गरमागरम किंवा गार झाल्यावर नक्की तुपासोबत खाऊ शकता. त्यामुळे कोणत्याही भाजीची गरज नाही आहे. भाजी नसेल त्यावेळी नक्कीच हा हेल्दी ऑप्शन तुम्ही नक्की चूज करू शकता. आता फक्त एक लक्षात ठेवा, पराठे लाटताना ते फार जास्त पातळ लाटायचे नाहीत, कारण जर ते वातळ झाले तर ते खायला छान लागत नाही. थोडेसे जाडसर असेच पराठे ठेवायचे, त्यामुळे पराठ्यांना अगदी मऊसूत दिवसभर ते अगदी छान मऊ लुसलुशीत राहतात. तर ही टिप पण नक्की लक्षात ठेवा. तर आता इथं बघा पराठे छान लाटून तयार झालेले आहेत. तर अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी संपूर्ण देखील पराठे लाटून घेणार आहोत. मी ह्याआधी देखील तुम्हाला टोमॅटोची पुरी किंवा टोमॅटोच्या वेगवेगळे पदार्थ दाखवले होते, पण आजची पण रेसिपी अगदी तशीच मस्त आहे.
तर सगळे पराठे लाटून झाले. तर आज आपण हे पराठे जे आहेत तर ह्या अगारोच्या ह्या नॉनस्टिक तव्यावरती भाजणार आहोत. हा तवा खूप चांगला आहे. तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर याची लिंक पण मी खाली तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आता तव्यावरती थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलं, त्यावरती हे पराठे टाकून मध्यम गॅस करून ना दोन्ही बाजूनं अगदी खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे. हे जे तेल आहे हे फार कमी लागतं आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे ह्या तेलामध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल नाही आहे. त्यामुळे हे तेल खूपच हेल्दी असं आहे. आता पराठे ज्यावेळी भाजतो ना, त्यावेळी थोडेसे त्यांना अशा पद्धतीने प्रेस करून भाजायचे. त्यामुळे त्याला छान डाग पडतात आणि टोमॅटोमध्ये मगाशीच सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन सी आहे आणि त्याबरोबर आपल्या पराठ्यांना खूप छान असा रंगही आलेला आहे. मुलांना रोजच्या चपाती भाजीपेक्षा काहीतरी वेगळं करून दिलं, की मुलांना अगदी आनंदानं एन्जॉय करत ही रेसिपी खातात. त्याची मला 100% खात्री आहे. तर मस्तपैकी छान असे खरपूस असा माझा पराठा भाजून तयार झालेला आहे. तर हे गरमागरम पराठे काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने हे संपूर्ण पराठे जे आहेत ते पण भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर सगळे पराठे बघा मी अगदी छान असे गरमागरम आणि छान असे खरपूस डाग पडेपर्यंत भाजून घेतले आणि हे गरमागरम पराठे तुपासोबत किंवा दह्यासोबत मस्तपैकी सर्व करायचे. खाणारा प्रत्येकजण तुमचं कौतुक करेल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देईल. इतकी मस्त आणि हेल्दी रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी करताना काही शंका आली असेल तर मला कमेंटमधून कळवायला विसरू नका. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरांचा नक्की प्रयत्न करेन. तर हे पराठे तुम्ही प्रवासामध्ये, मुलांच्या टिफिनला, सकाळच्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये नक्की बनवू शकता. इतका मस्त असे पराठे झालेले आहेत. मला स्वतःला हे पराठे आवडतात कारण ह्यामध्ये घातलेले मसाले आणि त्याबरोबर टोमॅटोची मस्त अशी चव, त्यामुळे हे पराठ्यांची चव काही वेगळीच लागते. तर मस्त असे आपले गरमागरम पराठे तयार झालेले आहेत. तुम्हाला पण जर असंच मुलांना आणखीन काहीतरी हेल्दी ऑप्शन हवा असेल तर हा डिझाइन असताना 100% गव्हापासून बनलेला तुम्ही पास्ता नक्कीच देऊ शकता. मुलं नेहमी मॅगी किंवा पास्तासाठी हट्ट करतात. अशावेळी मैद्यापेक्षा ना हे गव्हापासून बनवलेले पदार्थ नक्कीच हेल्पफुल होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला पण जरा हेल्दी ऑप्शन मुलांसाठी घ्यायचं असेल तर नक्की ची लिंक दिली याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा पास्ता ऑर्डर करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहता हे कळवायला विसरू नका. धन्यवाद.